एक मिनिट हा वहिनी बोला. हाय वहिनी, बोलू शकता का? हो हो बोला ना. सॉरी वहिनी, काल मी घाईघाईत फोन ठेवला. नाही इट्स ओके. वहिनी, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना, काय झालं? नाही नाही, फोनवर नको, भेटून बोलूया ना. तुमच्याकडे वेळ आहे ना आज? हो आहे आहे, वेळ आहे. मी भेटते तुम्हाला. ठीक आहे वहिनी, मी तुम्हाला लोकेशन पाठवते. हां बाय. काय ग, कोणाचा फोन आहे? अगं शिवानी वहिनींचा फोन होता. भेटून बोलायचं आहे त्यांना काहीतरी. काय? माहित नाही, मी भेटून येते. आई येते मी. हे काय करता इकडे? चला निघा. तुम्हीच धनाजी का? वय वय, नमस्कार साहेब. थोरल्या सरकारने तुम्हाला तिथे यायला सांगितले. घ्या. नको मला. का? ग आता भूक नाहीये. आत्ता भूक नाहीये का? भूकच नाहीये? म्हणजे कसं सांगू तुला? काही सांगू नका मला. मला सगळं कळतं. अक्षराने खाल्लं नाही म्हणून तुम्हालाही खायचं नाहीये, हो ना? अगं असं नाहीये. हे बघ ना, मीच केलेत का नाही पोहे, मग मीच केलेले पोहे मलाच कसे खावेसे वाटतील ना. त्यामुळं आपणच करायचं आणि आपणच खायचं. नाही जमत आहे तसं. हो का? मग या अर्थाने विचार करायचा तर मी तर कधीच खायला नाही पाहिजे, नाही का? काय बरोबर बोलतीये ना मी? अहो बोला ना. तुम्ही जसे बाबा आहात तशी मीही आई आहे. विसरता? आपली मुलंच आनंदात नसतील तर आपण तरी कसे आनंदात राहणार विद्या? असं म्हणायचंय ना तुम्हाला मला? म्हणून खावंसं वाटत नाहीये का? खरंच ना. ग अक्षराचं असं झाल्यापासून ना कशात मनच लागत नाही बघ. काही खावं प्यावंसंच वाटत नाही. असं म्हणून कसं चालणार? आपणच जर असं हरलो तर अक्षराला उमेद कोण देणार? आपल्याला हरून चालणार नाही. अगं मी हरलेलो नाहीये विद्या. मी हा लढा पुढे कसा लढायचा याचा विचार करतोय. हे बघ, आपली अक्षरा स्वाभिमानी आहे. ती आपली मदत कधीही घेणार नाही. आता आत्ताच बघ ना, त्या अधिपतींच्या मनातलं आपलं स्थान कायम राहावं म्हणून तक्रार केली, हे तिने स्वतःवर घेतलं. कायम दुसऱ्याचा विचार करत राहते ही मुलगी. खरंय तुमचं. तिला ना सगळ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं असंच वाटत असतं. आपल्या अक्षूसारखे विचार करणारे सगळे झाले ना तर पाप कधीच माथणार नाही हो जगात. सगळ्यांचा चांगला आणि भल्याचा विचार करणाऱ्या मुलीच्याच आयुष्यात एवढी संकट का? अहो, संकटही त्याच व्यक्तीवर येतात ज्यांच्यामध्ये या संकटांना धीराने तोंड देण्याची हिंमत असते. संकट म्हणजे मानली तर संकट असतात, नाही तर आयुष्याचा मार्ग असतो ना. आणि हे तुम्हीच मला नेहमी सांगत असता. विद्या, अगं ही संकट जर आपल्यावर आली असती ना तर आपण मार्ग काढला असता, इवन काढू. पण ही परिस्थिती ज्या वेळेला आपल्या मुलांवर येते ना त्यावेळेला जीव तुटतो ग. अक्षराच्या पोटात बाळ वाढते. आत्ताच्या परिस्थितीचा आपण त्याच्यावर का म्हणून परिणाम होऊ द्यायचा? त्या बिचाऱ्याची काय चूक? म्हणूनच मी म्हणते की तिला तिच्या घरी जाऊ देत. अहो, यातच त्या बाळाचंही भलं आहे ना. म्हणजे ते बाळ आपल्या घरात राहू शकत नाही का? समजा ते जर इथे राहिलं तर आपण त्याच्यावर चुकीचे संस्कार करू का? हो, असं कुठे म्हणाले मी? हे बघ विद्या, काहीही झालं ना तरी मी अक्षराला तिकडे पाठवणार नाही. हो, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, हे माहेर आहे तिचं. म्हणजे हे घर तिचं नाहीये का?
अहो असं मी म्हणतच नाहीये, तिचंच घर आहे, 100% हे तिचं घर आहे. पण एकदा लग्न होऊन मुलगी सासरी गेली ना की माहेर तिच्यासाठी परकच असतं हो. ही जगाची रीत आहे. हे बघ, मी ही रीत बीत काहीही मानत नाही. मी अक्षराला इथून कुठेही पाठवणार नाही आणि जाऊही देणार नाही. अहो पण विद्या, मला याच्यापेक्षा जास्त काहीही बोलायचं नाहीये. वहिनी, अरे वहिनी आलात? कशा आहात वहिनी? मी ठीक आहे. तुम्ही? ठीक. टेन्शनमध्ये दिसताय वहिनी. काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? हो, घरी सगळं ठीक आहे. काय झालं वहिनी? तुम्ही असं फोन करून बोलावून घेतलं, असं काही भेटून बोलण्यासारखं होतं का? वहिनी ते मी बोला ना. वहिनी सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? एक मिनिट, काय झालंय? ओंकार भाऊजी काही बोलले का तुम्हाला? नाही नाही, तो काही नाही बोलला. आमच्यात सगळं ठीक आहे. मग वहिनी, मला वाटतंय माझ्यामुळे तुमच्यात आणि भाऊजीमध्ये गैरसमज अजून वाढलेत. म्हणजे मला कळलं नाही. काल जेव्हा मी तुम्हाला फोन केला तेव्हा भाऊजी आमच्या सोबतच होते. काय? अधिपती तिथे होते? हो, मी आणि ओंकार त्यांना समजवत होतो की तुम्हाला फोन करा, तुमच्याशी बोला, पण ते काय ऐकतच नव्हते. त्यातून ते तक्रारचं कळालं त्यांना, म्हणून अजून चिडले होते. अरे बापरे, त्यांना कळलं का हो तक्रार केल्याचं? हो वहिनी, त्यांच्यापासून लपून राहणार आहे का हे? हो, बरोबर आहे तुमचं. लपून तर राहणार नव्हतंच, कधी ना कधीतरी कळणारच होतं त्यांना. त्यांना खरंच वाटत नव्हतं की तुम्ही असं काही करू शकता. मी त्यांना सांगितलं की तुमच्याशी एकदा बोला, पण ते काय तयारच नव्हते. कारण त्यांच्या मनात एक आशा होती की तुम्ही असं काही करू शकत नाही. तुम्ही असं काही करणार नाही यावर ठाम होते ते. चुकून त्यांनी तुम्हाला जर फोन केला आणि तुम्ही हो म्हणलात ना, तर त्यांच्या मनातली शेवटची आशा पण संपेल या धाडसाने त्यांनी तुम्हाला फोन केला नाही. मी आणि ओंकारने त्यांना समजावलं की तुम्ही एकदा वहिनींना फोन करा, क्लिअर होईल सगळं, पण ते काही केल्या तयार होत नव्हते. मग शेवटी मीच माझ्या फोनवरून तुम्हाला फोन केला. तक्रारीबद्दल विचारलं तर तुम्ही म्हणालात की भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तुम्हीच तक्रार केली. मी खरं तेच सांगितलं वहिनी, आणि नंतर मी माझी बाजू पण सांगायला गेले होते, पण फोनच कट झाला. खरं तर भाऊजींनीच तो फोन कट केला होता. अर्धच बोलणं ऐकलं त्यांनी आणि फोन कट केला. हो ना, त्यांना हे सगळं ऐकवत नव्हतं म्हणून त्यांनीच फोन कट केला. विश्वास बसत नव्हता की तुम्ही तक्रार केली. केली वहिनी तक्रार, पण काही कारण आहेत माझी पण. त्यांना ऐकायचंच नव्हतं. तुम्ही तक्रार केली हे ऐकताच त्यांचा संताप झाला. आय एम सॉरी वहिनी, आमच्यामुळे तुमच्यात गैरसमज झाला. नाही 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 वहिनी, तुम्ही नका सॉरी म्हणू. तुमची काय चूक आहे? आमच्यात गैरसमज होतेच. मला आता ते दूर करायचे खरं तर. पण ती तक्रार वहिनी, ती तक्रार खरंच तुम्ही केली होती का? तक्रार तुम्ही दोघांनी केली हे अधिपतींना कळता कामा नये. हं? आणि त्या इराला पण सांगा. हा ब्लेम आता मला माझ्या अंगावर घेऊ देत. सॉरी वहिनी, मी तुम्हाला खरं नाही सांगू शकत. मला खोटं बोलावं लागतंय कारण माझा हेतू चांगला आहे. आई बाबांविषयी अधिपतींच्या मनात राग निर्माण होऊ नये म्हणून मी हे सगळं करते. वहिनी, वहिनी, हां, अहो कुठे हरवलात? ती तक्रार मीच केली वहिनी. बोला पाटील साहेब. मॅडम ते पार्सल. मिळालं ना व? हो मॅडम, पण ते जरा जास्त. असू द्या असू द्या. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आलाय ना व जवळ, आमच्याकडून गिफ्ट समजा. हा, तुम्हाला कसं माहित मॅडम?
हा म्हणजे आलाय तुमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ काय? हो पण तुम्हाला कसं हो आमचं सगळीकडे लक्ष असतंय. असू द्या असू द्या. आणि काय कमी जास्त लागलं तर सांगा आमासनी. हा आणि बायकोसाठी काहीतरी चांगला दागिना बनवा. बायकांना सोनं नाणं लय आवडतंय. हा जास्त विचार करू नका. हो मॅडम. हा आता आमच्या कामाचं तुम्हाला माहित आहे काय करायचं ते. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करतो. लागा कामाला. विद्या, आ अगं पिशव्या आण आणि जरा बाहेर ये, मला यादी करायला मदत कर. काय हो, पिशव्या आणू आणि यादी कसली करायची आहे? सामान काय आणायचंय? अगं आता अक्षरा इथेच राहणार आहे ना, मग तिच्यासाठी काही सामान वगैरे नको का आणायला, म्हणून. अच्छा, म्हणजे अक्षराला परत पाठवायचं नाही असं ठरवलंच आहे का तुम्ही? हो. आपल्या घरातले निर्णय आपण सगळे मिळून घेतो. तुमचंच तत्व आहे आणि तुम्हीच विसरताय. मी काहीही विसरलेलो नाहीये विद्या, पण आपल्या मुलीची वाताहत झालेली मी नाही बघू शकत. अहो पण तिचा निर्णय तिला घेऊ देत. आपण तिचा निर्णय घेऊन काय होणार आहे? आणि मुळात अक्षराला आपण घेतलेला निर्णय पटणार आहे का? विद्या, तिला पटो अथवा नको पटू दे, माझा निर्णय झालेला आहे. अहो अक्षराच्या लहानपणापासून आपण तिला तिचे निर्णय घ्यायला शिकवले ना, मग तिच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तिला घेऊ देत ना. तुम्हाला आठवतंय का, लहानपणी आपण स्वप्न बघायचो की अक्षराने डॉक्टर व्हायला हवं, पण तिला शिक्षिका व्हायचं होतं. आपण हसत हसत तिला तिचा निर्णय घेऊ दिला. आत्ता या निर्णयाच्या मध्ये आपण का आडवे येतोय? आता आड येतोय कारण त्या घरात जाऊन तिचं काहीही चांगलं होणार नाहीये. हे बघ, मी स्वतः अनुभवलंय आणि जे मी अनुभवलंय ना ते खूप वाईट होतं. अगं मी काही वेळासाठी तिथे होतो तर मला नकोसं झालं. अक्षरा तर इतके दिवस तिथे राहते, तिला काय सहन करावं लागत असेल ना याचा विचार मी करू शकतो विद्या. हे बघा, मला मला मान्य आहे, पण लग्न झाल्यानंतर सासरच मुलीसाठी तिचं खरं घर असतं. आपण लग्न झाल्यानंतर मुलींना असं म्हणतो का की कायमचं माहेर येऊन राहा म्हणून? एकमेकांना सांभाळून चालणं म्हणजेच खरा संसार असतो ना. नाही म्हणजे नवरा बायको म्हटलं की खटके उडतात, वाद होतात, म्हणून काय मुलींनी कायमचं माहेर येऊन राहायचं असतं का? सध्या आपल्या अक्षराच्या बाबतीतही असंच घडतंय. थोडे दिवस जाणवेल हा ताण, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. तुम्ही विश्वास ठेवा. हो, कुणावर विश्वास ठेवू विद्या? त्या सूर्यवंशांवर अजिबात विश्वास नाही माझा त्यांच्यावर. हे बघ, मला सुद्धा सुरुवातीला ती माणसं चांगली वाटली होती, पण आता नाही. विद्या, गैरसमज असणं आणि गैरसमज पाळणं याच्यात फरक आहे. तुम्ही आता फार टोकाचा विचार करताय. हो, तुम्हाला आठवतंय का 2 वर्षापूर्वी पाटील वहिनींची आपली शरयू नवऱ्याशी भांडून घरी आली होती माहेरी. पाटील वहिनी रडत रडत तिला तुमच्याकडे घेऊन आल्या. तुम्हाला म्हणाल्या की अहो हिला थोडं समजावून सांगा ना. आणि तुम्ही समजावूनही सांगितलं होतं तिला. तिच्या नवऱ्याला दोघांनाही समजून सांगितलं. त्यांचा संसार मोडू दिला नाहीत तुम्ही. मग आत्ता स्वतःच्या मुलीच्या बाबतीत एवढे कठोर का होताय? हो विद्या, शरयूच्या बाबतीत तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण होतं. इथे अक्षराच्या बाबतीत तसं नाहीये. त्या भुवनेश्वरी मॅडम मध्ये पडतायत. प्रत्यक्षात त्यांनी तिला समजावून सांगायला पाहिजे, इव्हन दोघांना समजावून सांगायला पाहिजे, पण इथे होतंय उलटच. अगं त्या भुवनेश्वरी मॅडमनाच अक्षरा नकोय. हेच म्हणतेय मी. त्यांनाच म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना नकोय ना अक्षरा. अधिपतींना अक्षरा नकोय, हे सिद्ध झालंय का? आणि म्हणून ना मला अक्षराचं म्हणणं पटतंय. कोणतं म्हणणं? जोपर्यंत अक्षरा आणि अधिपती या दोघांचं आपसात बोलणं होत नाही ना, तोपर्यंत आपण आशा नको हो सोडायला. त्या दोघांना एकमेकांशी बोलू दे ना, मग आपण घेऊयात काय निर्णय घ्यायचा आहे तो. अगं पण जावई बापूंना जर अक्षराशी बोलायचं असतं
तर त्यांनी अक्षराला आधीच संपर्क केला असता ना विद्या. हो नाही, ऐका ऐका, काय झालं असेल, तुम्हीच मला म्हणाला होतात ना, त्या दुर्गेश्वरी बाई त्यांनी अधिपतीच्या मोबाईलमधनं अक्षराचा नंबर ब्लॉक केला असेल. कदाचित अधिपती ना अक्षराला फोन लावत असतील अहो, पण ब्लॉक असल्यामुळे लागत नसेल ना नंबर, आणि अधिपतींच्या हे लक्षात येत नसेल, म्हणून बोलणं होत नाहीये त्या दोघांचं. पण ते दुसऱ्या कुठल्याही नंबरवरनं फोन करू शकत होते ना. हो, म्हणूनच मला काय वाटतंय माहिती का, शिवानीला अक्षराला भेटायला सांगितलंय ना ते त्यासाठीच. कदाचित आज शिवानी अक्षराला घेऊन अधिपतींना भेटायलाही जाईल. पण विद्या, या सगळ्या शक्यताच आहेत ना. हो हो, शक्यताच आहे, पण चांगली आहे ना. सकारात्मक विचार करायला काय हरकत आहे. विद्या, मला नाही वाटत जावई बापूंनी शिवानीला असं काही करायला सांगितलं असेल म्हणून. तुम्हाला एक सांगू, सांग. मला असं जाणवतंय की तुम्हालाही अक्षरा आणि अधिपती यांनी एकत्र यायला हवंय. असं का वाटतं तुला? कारण मगासपासून तुम्ही त्यांचा उल्लेख जावई बापू असंच करताय. तुमच्या मनात जर अधिपतींविषयी राग असता ना, तर तुम्ही जावई बापू असा उल्लेख केला नसता. अगं, ते सवय झाली आहे म्हणून. ही सवय नाहीये, त्या दोघांच्या नात्याविषयी तुमच्या मनात असणारी ओढ आहे ही. पटतंय का? ठेव. सर येऊ का? अरे साहेब, तुम्ही या घेऊ. काय हो, कसं काय येणं गेलं? जरा काम होतं तुमच्याकडे. या की या बसा बसा. काय बोला की. ते जरा तक्रारीबद्दल बोलायचं होतं. आता काय केलं आमच्या मास्तरीनबाईंनी? काय अजून एखादं पानभर लिहून दिली का काय तक्रार? नाही, आवडते ना त्यांना मुद्दे लिहायला मास्तरीनबाई शेवटी. नाही नाही, त्यांनी काय नाही केलं, आम्हीच केलं. काय चौकशी. तुम्हाला म्हणलो तुम्ही चौकशी वगैरे करायची काय गरज नाही हो. त्यांनी जे लिहून दिले ना ते सगळं दादांत खोटं आहे, त्याच्यात काय तथ्य नाही आहे त्या तक्रारीत. अहो, आम्हालाही हेच दिसलं. म्हणजे आम्ही कसून चौकशी केली. बरं, मग आधी तर अक्षरा मॅडम आणि त्यांची फॅमिली, त्यांचं तेच म्हणणं होतं जे तक्रारीत आहे. पण मग आम्हाला जरा संशय येत होता, म्हणून आम्ही जरा धाक दाखवला. हां. तेव्हा त्यांनी कबूल केले की त्यांनी खोटे नाटे आरोप केले होते. नाही नाही वहिनी, मला हे खरं वाटत नाहीये. आहे, हेच खरं आहे वहिनी. मला माहिती आहे वहिनी, तुम्ही तक्रार करू शकत नाही. तुम्ही नाही आहात अशा. पण मी केली तक्रार वहिनी. मी जबाबदार आहे ह्या सगळ्याला. मला आता फक्त एवढंच वाटतं वहिनी, अधिपतींचा माझ्यावर राग असला तरी चालेल, पण माझ्या फॅमिली बाबत त्यांचे कुठलेही गैरसमज नको व्हायला. वहिनी, तुम्ही भाऊजींशी लवकरात लवकर बोला, नाहीतर तुमच्यातले गैरसमज एवढे वाढतील की ते दूर करताच येणार नाहीत. तुम्ही जोपर्यंत एकमेकांना भेटत नाही तोपर्यंत तुमच्यातले गैरसमज वाढत जातील वहिनी. मला मान्य आहे, मला अगदीच मान्य आहे. मी खूप प्रयत्न करते वहिनी. मी सतत त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण माझे निरोप पोहोचतच नाही त्यांच्यापर्यंत. माझा नंबरही ब्लॉक करून ठेवला आहे त्यांनी. वहिनी, हे फोनवर बोलणं किंवा वाया बोलणं बंद करा. तुम्ही चला माझ्यासोबत. कुठे? फॅक्टरीमध्ये भाऊजी तिथेच असतील. चला.